तसंच मुंबई महापालिकेत युतीसाठी भाजप आरपीआयची बैठक सुरू आहे। विनोद तावडे यांच्या सेवा सदन शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। बैठकीला तावडे, आठवले आणि आरपीआयचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित असल्याची माहिती आता मिळते। त्यामुळे भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। त्यासाठी आरपीआयकडून 65 जागांचा प्रस्ताव देखील देण्यात आलाय। मात्र मित्र पक्षांसाठी 32 जागा सोडण्यात आल्या आहेत। त्यामुळे किती जागांवर युती होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राजू सोनावणे। राजू, 65 जागांची मागणी आरपीआय कडनं होती, पण 32 जागा या मित्रपक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता काय होणार, काय सांगशील? तन्मय, आज अर्ज भरण्याची ही शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या दिवशी जे आहे ते भाजप आणि आरपीआयची बैठक सुरू झालेली आहे। विनोद तावडे यांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे। आरपीआयने पहिला प्रस्ताव दिलेला आहे, जवळपास 65 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि आता नेमकं कितीवरती जागा सोडणार आहे भाजप हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कमीत कमी 30 ते 35 जागा घेणार असल्याचं आरपीआयच्या नेत्यांकडून समजत आहे। मात्र भाजपला रामदास आठवलेसह अन्य ते मित्रपक्ष आहेत त्यांना सुद्धा जागा सोडायच्या आहेत। एकूण जर पाहिलं तर 195 जागांची यादी जाहीर केली आहे भाजपने आणि उरलेल्या जागा 32 जागा आहेत त्या सर्व मित्रपक्षांनी द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता आरपीआय किती जागांवरती समाधान मानणार आहे बघावं लागेल। त्याचप्रमाणे भाजपने 8 ठेवलेले आहे की आमच्या पक्षाच्या चिन्हावरती लढावं लागेल। मात्र हे आरपीआयला मान्य नाहीये। आता आरपीआयची भूमिका काय असेल हे थोडं स्पष्ट होईल। तन्मय, नक्कीच धन्यवाद राजू। तुझ्याकडनं वेळोवेळी अपडेट घेतच राहू या सगळ्या बैठकी संदर्भातल्या। त्या तुर्तास धन्यवाद। तर आरपीआय किती जागांवर समाधानी होते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, हे महत्त्वपूर्ण असेल। त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचं त्या बैठकीकडे।